हॅलो, नमस्कार मंडळी. सुस्वागतम टू माय यूट्यूब चॅनल शाईन विथ क्षितिजामध्ये तुमच्या सगळ्यांचं खूप मनापासून स्वागत आहे. बऱ्याच दिवसानंतर मी व्हिडिओ करते. खरं तर मागच्या आठवड्यातला व्हिडिओ सुद्धा मिस झालाय. आठवड्याची डायरी जो आपण दर गुरुवारी सुरू केलाय. अर्थात मी पुढच्या गुरुवारी नक्की करणार आहे. पण आत्ता जे तुम्ही टायटल बघताय थंबनेलवर, द पर्सनॅलिटी स्टुडिओ बाय क्षितिजा याचा व्याप इतका वाढला आहे. सुरू करण्याआधीच इतका वाढला आहे, की अजिबात वेळ मिळत नाहीये. म्हणजे ऑफिस आणि ऑफिसनंतर घरी आल्यानंतर लगेच शूट, मग ते शूट करून एडिट करायचं, मग पर्सनॅलिटी स्टुडिओच्या पेजवर पोस्ट करायचं, YouTubeवर पोस्ट करायचं, असं फार जास्त हेक्टिक काम सुरू आहे. त्याच्यामुळे तो मिस झाला. पण बऱ्याच जणांना हा प्रश्न आहे, की बाबा एक्झॅक्टली द पर्सनॅलिटी स्टुडिओ बाय क्षितिजा हे काय आहे? आम्हाला हे सेशन्स कसे जॉइन करता येणार आहेत? ही संकल्पना काय आहे? तर मार्च महिन्यामध्ये तुम्ही बघितलं असेल, की बरेच व्हिडिओज मी पोस्ट केले होते, शॉर्ट व्हिडिओज. खरं तर 26 दिवसाचे व्हिडिओज मला YouTubeवर पोस्ट करायचे होते. पण झालं असं की त्या व्हिडिओमध्ये आम्ही काही गाणी ॲड केली होती किंवा काही छान-छान म्युझिक होतं. तर YouTubeवर अर्थात कॉपीराईट येतं. त्याच्यामुळे माझं असं होतं की विदाऊट म्युझिक मजा नाही येणार, तो इम्पॅक्ट नाही येणार किंवा तो फील नाही येणार. त्याच्यामुळे हे व्हिडिओ फक्त Instagramवरच मी अपलोड केले आहेत. हा व्हिडिओ संपल्यानंतर डिस्क्रिप्शनमध्ये लगेच जाऊन बघायचंय द पर्सनॅलिटी स्टुडिओ बाय क्षितिजा हे Instagram पेज आहे, जे मी अलीकडे 1 आठवड्यापूर्वीच ओपन केलं. तर त्या एका पेजवर तुम्हाला हे सगळे 26 दिवसाचे व्हिडिओज बघायला मिळतील. एक साधारण हॅशटॅग ट्रान्सफॉर्मेशन 2026 जिथे मी 26 दिवस 26 वेगवेगळ्या जागी जाऊन 26 वेगवेगळे लाईफ स्किल सेशन्स घेतले होते आणि त्या संदर्भातले हे व्हिडिओज आहेत. प्लीज, प्लीज, प्लीज हे व्हिडिओज बघा. काही व्हिडिओज ऑलरेडी आपल्या चॅनलवर आहेत जे तुम्हाला फार आवडलेत. पण हे व्हिडिओ सुद्धा बघा म्हणजे तुम्हाला एक्झॅक्टली कळेल की आपली ही संकल्पना काय आहे, द पर्सनॅलिटी स्टुडिओ एक्झॅक्टली काय आहे आणि पर्सनॅलिटी रिलेटेड सगळ्या गोष्टी तुम्हाला एका प्लेसमधनं मिळणार आहेत. सो हे पहिला जाऊन आवर्जून बघाचं. तर मंडळी एका छान पर्सनॅलिटीसाठी लाईफ स्किल्स असे इम्पॉर्टंट आहेत म्हणजे टाईम मॅनेजमेंट, कम्युनिकेशन स्किल्स वगैरे वगैरे. तसं तुम्ही स्वतः किती छान प्रेझेंटेबल राहता हे सुद्धा तितकंच महत्वाचं आहे. प्रेझेंटेबल राहणं ही काळाची गरज आहे आणि ते राहता यायलाच पाहिजे. सगळ्यात बेस्ट उपाय म्हणजे तुमची त्वचा, तुमचे केस यांची काळजी घेणं. स्किन केअर, हेअर केअर रुटीन जर तुमचं छान असेल तर तुम्हाला बाह्य गोष्टी फार जास्त लावण्याची गरज पडत नाही. मिनिमल गोष्टी लावा म्हणजे ज्या तुम्हाला प्रेझेंटेबल करायला मदत करतील. जे माझे पहिल्यापासूनचे सबस्क्रायबर्स आहेत त्या सगळ्यांना माहिती आहे की मी क्युअर स्किनचे प्रॉडक्ट्स वापरते आणि ऑलमोस्ट 1 वर्ष 2 महिने वगैरे झालेत एक्झॅक्टली की मी हे वापरते आणि मला खरंच खूप छान रिझल्ट आलाय. अनेक जणांना सजेस्ट केलंय, अनेक जणांनी मला व्हिडिओवर कमेंट पण केले. ते सगळं ठीक आहे, पण हे खरंच छान आहेत ना? तर खरंचच छान आहेत. खूप अप्रतिम प्रॉडक्ट आहेत. मला सूट झाले आणि मला असं वाटलं की मला सूट झाले म्हणजे बाकीच्यांना होईल का? पण ज्यांनी हे विकत घेतलेत, माझ्या बऱ्याच फ्रेंड सर्कलमध्ये, ऑफिसमध्ये तर खूप लोकांनी घेतले. परत एकदा सांगते की हे कसे ऑर्डर करायचे किंवा हे कसे प्रॉडक्ट्स मागवायचे. सोपं आहे. प्ले स्टोअर ॲपमध्ये जायचं, क्यूआर स्किन असं टाइप करायचं. त्याच्यानंतर ॲप्लिकेशन येईल ते डाउनलोड करायचं. डाउनलोड केल्यानंतर सिंपल प्रश्न विचारतात, मेल, फिमेल, तुमचं पूर्ण नाव, मोबाईल नंबर किंवा मग काही ॲड्रेस वगैरे अशा बेसिक गोष्टी सगळ्या विचारतात. त्याच्यानंतर तुमचा मेन पहिल्यांदा कन्सर्न विचारतात, की हेअरसाठी आहे की स्किनसाठी आहे. म्हणजे ॲपचं नाव क्यूआर स्किन असलं तरी हेअरसाठी सुद्धा ट्रीटमेंट मिळते बरं का. आता हे काय आहे तर बेसिकली एक एआय जनरेटेड डर्मॅटॉलॉजिकली ड्रिव्हन एक ॲप्लिकेशन आहे. ज्याच्यामध्ये केसांचं एक वेगळं सेक्शन आहे, त्वचेचं एक वेगळं सेक्शन आहे. सो मी जेव्हा ट्रीटमेंट स्टार्ट केली होती माझी, तर मला अंडर आईज डार्क सर्कल खूप होते, पिंपल पॅचेस खूप होते आणि थोडंसं असं डल स्किन असायची. मी तेव्हापासून ते रेग्युलर वापरते. अजिबात खंड पडलेला नाही, मिस करायचं नाही, ही सगळ्यात मोठी की. तर बॅक टू आपलं कसं ऑर्डर करायचं. मग तिथे तुम्हाला सोपे-सोपे प्रश्न विचारतात, की तुमचा एक्झॅक्टली कन्सर्न काय आहे? किती दिवसापासून आहे? तुम्हाला कुठली फूड ॲलर्जी आहे का? कुठले सध्या प्रॉडक्ट्स वापरताय? वगैरे, वगैरे अशा छान डिटेल गोष्टी विचारतात आणि त्यानंतर तुमच्या त्वचेला जे साजेसं असेल तसं एक किट जनरेट केलं जातं आणि दॅट्स इट. संपलं. मग ते किट तुमच्या घरी येतं. त्याचं फ्री ऑफ कॉस्ट शिपिंग असतं. काही वेगळं शिपिंग नसतं आणि त्या किटचे पण चार्जेस अगदी 2200, 2700, 3000 डिपेंड ऑन युअर कन्सर्न असे असतात. आणि तुम्ही जेन्युइनली म्हणजे 3-4 आठवडे सुद्धा सलग वापरले ना, तर तुम्हाला व्हिजिबल डिफरन्स दिसायला लागतो. म्हणजे ऑलमोस्ट 90% to 95% असे लोक आहे ज्यांना हा व्हिजिबल डिफरन्स दिसला आहे. त्याच्यामुळे गो फॉर इट. काही काळजी करू नका. आणि तुम्हाला इथे स्क्रीनवर रेकॉर्डिंग दिसलंच असेल, की कसं-कसं, काय-काय ऑर्डर करायचं. अतिशय सोपं आहे. फार काही कठीण नाहीये. सो डेफिनिटली हा व्हिडिओ त्यांना शेअर करून ठेवा, ज्यांना तुम्हाला असं वाटतं, की बाबा या व्यक्तीला त्वचेकडे काळजी करण्याची म्हणजे त्वचेची काळजी घेण्याची गरज आहे, केसांची काळजी घेण्याची गरज आहे. त्याला पहिला आठवणीने शेअर करा. आता 5 प्रॉडक्ट सुरू आहेत. त्यातलं एक आहे व्हिटॅमिन D3ची पावडर, जी मी पाण्यामध्ये किंवा ज्यूसमधून घेते. त्याच्यानंतर बेसिक सकाळचं फोमिंग फेस वॉश आहे. त्याच्यानंतर सनस्क्रीन आहे. यावेळेस मॉइश्चरायझर स्किप केला आहे. आणि त्याच्यानंतर रात्री झोपताना एक जेल असते आणि करेक्टर आहे, जे अल्टरनेट डेज नंतर मी लावते.
फेस वॉश खरंच खूप जेंटल आहे, खूप कमाल आहे आणि लावल्यानंतर स्किन खरंच अशी मॉइश्चराइज्ड झाल्यासारखी वाटते. इतका सुंदर आहे, स्मूथ आहे. फेस वॉश वापरून झाल्यानंतर म्हणजे सकाळी रात्री फेस वॉश असतोच. सकाळच्या रुटीनमध्ये पहिलं असतं सनस्क्रीन. हे सनस्क्रीन पण खूप छान आहे, थोडंसं अपडेटेड आहे. अजिबात व्हाईट आणि असं व्हाईट कास्ट वगैरे फेसवरती राहत नाही. खूप छान ब्लेंड होतो स्किनमध्ये आणि बास दॅट्स इट. म्हणजे काही मॉइश्चरायझर वगैरे लावण्याची गरज नसते. या सगळ्यामध्ये तुम्हाला फक्त प्रॉडक्ट्स पाठवले जात नाहीत, तर न्यूट्रिशन टिप्स आहेत किंवा पाणी प्यायचंय, डाएट कसं फॉलो करायचंय किंवा काय-काय गोष्टी अव्हॉइड करायच्या हे सुद्धा सगळं व्यवस्थित डिटेलमध्ये सांगितलं जातं. प्रॉपर फॉलोअप्स घेतले जातात, वीकली फॉलोअप्स असतात, डेली तुम्हाला रिमाइंडर्स येतात, कुठलं प्रॉडक्ट कधी लावायचं हे लक्षात ठेवण्याची गरज नसते. तुम्हाला छान मस्त रिमाइंडर्स येतात, रात्री हे लावायचंय, आज हे लावायचं नाहीये. दॅट्स इट. काळजी करायची नाही. स्किन केअर वगैरे म्हणजे मोठं टेन्शन घ्यायचं नाहीये. सगळं ॲप्लिकेशन करणार आहे. त्याच्यामुळे पटापट ऑर्डर करा, जास्त टेन्शन घेऊ नका. तर मंडळी तुम्हाला जर हे प्रॉडक्ट्स वापरायचे असतील, मागवायचे असतील, तर माझा हा कूपन कोड आहे तो वापरा म्हणजे तुम्हाला जास्त डिस्काउंट मिळणार आहे. हॅपी स्किन केअर रुटीन. तर मंडळी द पर्सनॅलिटी स्टुडिओ बाय क्षितिजा हा एक ऑनलाईन आणि ऑफलाईन प्लॅटफॉर्म आहे जिथे वेगवेगळ्या वयोगटांसाठी लाईफ स्किल सेशन्स होणार आहेत. आता लाईफ स्किल म्हणजे काय तर डे टू डे लाईफची आपलं जे जीवन आहे, डे टू डे लाईफ आपण जे जगतोय ते किती छान पद्धतीने जगू शकतो, ते आपण कसं अपग्रेड करू शकतो जास्त टेन्शन न घेता. म्हणजे मला आठवतं की मध्ये मी 2-3 रील पोस्ट केल्या होत्या ज्या ऑलरेडी मी आपल्या द पर्सनॅलिटी स्टुडिओ बाय क्षितिजा या या Instagram चॅनलवर अपलोड केल्या आहेतच. सॉरी Instagram अकाउंटवर अपलोड केल्या आहेतच. तर त्याच मी इथेही YouTube शॉर्ट म्हणून पोस्ट केल्या होत्या. तर त्याच्यावर काही लोकांचं असं म्हणणं, की "बापरे! टाईम मॅनेजमेंट म्हणजे खूप स्ट्रेस असतं. त्याच्यामुळे खूप जास्त अजून काहीतरी टाईम मॅनेज करायला गेल्यामुळे अजून वेगळा स्ट्रेस येतो." तर असं काही नाहीये. तुम्ही चुकीच्या पद्धतीने टाईम मॅनेज केलात किंवा चुकीच्या एक्स्पेक्टेशन ठेवून टाईम मॅनेज केला किंवा कुठलीही गोष्ट फार जास्त ओव्हर एक्स्पेक्टेशन वगैरे ठेवून केली, की त्याचा स्ट्रेस येणारच आहे. तर असं काही नाही. माझा सगळ्यात हाच मेन उद्देश आहे, की या ज्या संकल्पना आहेत, ही जी भीती आहे लोकांना, की हे फार कठीण असतं, तर ते अजिबात तसं नाहीये. दुसरी महत्त्वाची गोष्ट हा जो मी ब्रँड सुरू केला आहे, द पर्सनॅलिटी स्टुडिओ बाय क्षितिजा, हा मी एक इन्फ्लुएन्सर म्हणून किंवा कंटेंट क्रिएटर म्हणून सुरू केलेला नसून, गेली 8 वर्ष मी या क्षेत्रात काम करते. मी गेली 8 वर्ष एन-जी-ओमध्ये आहे. ट्रेनिंग एंड डेव्हलपमेंटमध्ये मी ॲज अ ट्रेनिंग स्पेशालिस्ट म्हणजे लाईफ स्किल्स म्हणा, WRM म्हणा, म्हणजे वर्क रेडीनेस आहे, रिटेल आहे, इंग्लिश आहे, पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट असे वेगवेगळे टॉपिक्स मी ट्रेन करते. सुरुवातीच्या काळामध्ये मी फक्त ट्रेनर होते, पण इव्हेंच्युअली मी सेंटर मॅनेजर झाले. त्याच्यानंतर आता अलीकडे 1.5 वर्षापासून मी ॲज अ ट्रेनिंग स्पेशालिस्ट म्हणून काम करते. मी स्टुडंट्सना ट्रेनिंग देतेच, पण मी टीचरना ट्रेनिंग देते, ट्रेनर्सला ट्रेनिंग देते, कॉर्पोरेट्समध्ये मी ट्रेनिंग देते. तर माझा उद्देश हाच होता, की लाईफ स्किल म्हणजे फॉर एक्झाम्पल टाईम मॅनेजमेंट ही गोष्ट फक्त विद्यार्थ्यांनाच लागू आहे का किंवा फक्त शिक्षकांनाच लागू आहे का? तर नाही. म्हणजे अगदी लहान मुलांपासून ते वयोवृद्धांपर्यंत सगळ्यांसाठी ही गोष्ट गरजेची आहे. कारण आजकाल आपण बघितलं तर स्ट्रेस हा सगळ्यांना आहे. म्हणजे छोट्या मुलाला विचारलं तरी म्हणेल अभ्यासाचा स्ट्रेस आहे. आपल्याला विचारलं तर आपला काहीतरी वेगळा स्ट्रेस असेल. तसे स्ट्रेस सगळ्यांना आहे. पण तो पूर्ण घालवू शकतो का? नाही, शक्य नाही. पण मग तो कमी कसा करायचा? स्ट्रेसचा स्ट्रेस न घेता तो कमी कसा करायचा? व्यवस्थित आपलं लाईफ कसं जगायचं? सोप्या पद्धतीने कसं जगायचं? हे सगळं या सेशन्समध्ये शिकवलं जातं आणि मला सांगायला खूप आनंद होईल. मी तुम्हाला रेकमेंड करेल, की पहिला जी लिंक आहे ना डिस्क्रिप्शनमध्ये ती जाऊन बघा आणि ते 26 सेशन्समध्ये ॲटलीस्ट 5 सेशन्स तरी बघा. तुम्हाला फार आवडतील. म्हणजे माझा वयोगट होता 15 ते 50 एवढं आम्ही ठरवलेलं, की बाबा एक मुलं 10वी मुलं, मग 10वी, 12वी शाळा, कॉलेज, कम्युनिटीज म्हणा, एन-जी-ओज म्हणा, कॉर्पोरेट असतील, सोसायटीज असतील. इथे जाऊन मी सेशन्स कंडक्ट करणार आहे 26 दिवस आणि सलग होतं हां हे. आणि आपण ते चॅलेंज पूर्ण पण केलं आहे. तर ते सगळं करत असताना काही ठिकाणी असे ग्रुप्स जॉइन झाले, की आता जर आपण त्या 26 दिवसामध्ये बघितलं, तर वय वर्ष 6 ते वय वर्ष 84 इथपर्यंत सगळे लोक जॉइन झाले. सीनियर सिटिझनसाठी सुद्धा मी सेशन्स घेतले. वय वर्ष 50 प्लस, 50 प्लस म्हणजे 50 ते 84 असे त्याच्यातले वयोगटातल्या त्या सगळ्या लेडीज होत्या आणि त्यांनी इतकं एन्जॉय केलं सेशन. खूप मजा आली त्यांना. तर तेच आहे, की डे टू डे लाईफमध्ये आपण बऱ्याच गोष्टी कडे फोकस करतो. म्हणजे वर्कआउटसाठी जिममध्ये जातो किंवा घरी योगासनं करतो, चालतो, शरीराची काळजी घेतो, पण मानसिकदृष्ट्या किंवा आपण जे रोज जगतोय, त्यामध्ये आपण काय छान-छान करू शकतो. सो यासाठी हे सेशन्स महत्त्वाचे आहे. यासाठी हा स्टुडिओ आहे. आता इनिशियली आम्ही विचार केला होता, की चला आपण एखाद्या ठिकाणी एक सेंटर ओपन करूया, स्टुडिओ ओपन करू. पण मग तिथे सगळ्यांना फिजिबल येणं पॉसिबल आहे का? तर नाही. अर्थात तो आमचा मानस आहे. आम्हाला वेगवेगळ्या ठिकाणी फिजिकली सेंटर्स ओपन करायचे आहेत, पण काही महिन्यानंतर, काही दिवसानंतर. सुरुवातीला मला असं वाटतं मॅक्सिमम लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी ऑनलाईन हा खूप छान उपाय आहे.
ऑनलाईन 1 ते 2 तासाचे सेशन्स तुम्ही तुमच्या घरी बसल्या-बसल्या हे सेशन्स जॉइन करू शकता. आत्ता आपण YouTubeमधून तुम्ही मला बघताय, पण आपण फेस टू फेस एकमेकांना भेटून बोलू शकतो. एकमेकांच्या प्रॉब्लेमबद्दल बोलू शकतो. एकमेकांबद्दल काय-काय बोलू शकतो आणि रिलॅक्स होऊ शकतो. याची फी अत्यंत मिनिमम ठेवणार आहे, की सगळ्यांना परवडली पाहिजे, पॉकेट फ्रेंडली असली पाहिजे आणि मुळात याच्यातून पैसे कमवणं हा हेतू आहे का? तर नाही. लाईफ स्किलबद्दल अवेअरनेस करणं, लोकांना त्याबद्दल जागरूकता होणं, स्वतःबद्दल आपण कोण आहोत, आपण काय-काय करू शकतो, या सगळ्या गोष्टींबद्दल डिस्कशन होणार आहे. खूप वेगवेगळ्या प्रकारचे लाईफ स्किल्स आहेत. रिलेशनशिप मॅनेजमेंट आहे, इमोशनल रेग्युलेशन आहे, मनी मॅनेजमेंट आहे. असे खूप छोटे-छोटे लाईफ स्किल्स आहेत जे आपल्याला डे टू डे लाईफची लेव्हल अप करण्यासाठी मदत करतात. तर हे सेशन्स आपण मे महिन्यापासून सुरू करणार आहोत. आता फक्त ऑनलाईन सेशन्स असतील का? तर नाही. आम्ही बऱ्याच एनजीओज सोबत टाय अप केलेले आहेत, एमओयू साइन केलेले आहेत. कॉर्पोरेट्स आहेत, तिकडच्या ट्रेनर्सला जाऊन मी ट्रेनिंग देते. बऱ्याच एनजीओज मध्ये जाऊन म्हणजे एमओयू साइन करणं म्हणजे काय, 1 वर्षभरासाठी 2 वर्षभरासाठी त्यांचे जे बॅचेस आहेत तिथे जाऊन ते सेशन्स घेणं. बरेच सोसायटीज आहेत. नॉर्मली मला आठवतंय की जेव्हा मी महिला दिनाचा एक रील पोस्ट केली होती. अरुणोदय सोसायटी म्हणून आहे नेरुळला, तिथे मी सेशन घेतलं होतं. 60 प्लस म्हणजे 61-62 सगळ्या बायका होत्या आणि एवढी मजा केली सगळ्यांनी. खूप धमाल केली. मला मजा आली त्या सेशनला. सो ती एक सोसायटी आहे. त्या सोसायटीमध्ये मी जाऊन सेशन घेतलं. तर तुम्हाला असं वाटत असेल की बाबा आपल्या सोसायटीत पण हे छान सेशन झालं पाहिजे, असं हसतं खेळतं आणि अर्थात ह्या सेशनचा मेन यूएसपी ह्याच्यात पेन, पेपर, ब्लॅकबोर्ड, व्हाईट बोर्ड, पीपीटी, प्रेझेंटेशन असलं काहीही नसतं. त्याच्यात असतात गेम्स, ऍक्टिव्हिटीज आणि या गेम्स आणि ऍक्टिव्हिटीज मधून आपल्याला शिकायला मिळतं आणि जे जास्त वेळ लक्षात राहतं. त्यामुळे हा असा क्लासरूम असेल ज्याला एका 4 भिंतींची गरज नाही. आपण कुठेही बसून आपण हे सगळे सेशन्स करू शकतो. त्याच्यामुळे ऑनलाईन सेशन्स प्लस ऑफलाईन सेशन जर तुम्हाला वाटत असेल की बाबा आमच्या सोसायटीत एखादं असं छान सेशन झालं पाहिजे, डे टू डे लाईफ मध्ये कसं जगायचं, स्ट्रेस कसा कमी करायचा, घर सांभाळून बाबा मी माझी स्वतःची आवड कशी जोपासू शकते किंवा काही म्हणजे वेगवेगळं कम्युनिकेशन स्किल, कसं बोलताना कधी कधी आपण घाबरतो. शाळेच्या मुलांसाठी या गोष्टी वेगळ्या आहेत, कॉलेजच्या मुलांसाठी वेगळ्या आहेत, नोकरीची तयारी करतायत बाबा कॉन्फिडेंटली इंटरव्ह्यू कसा क्रॅक करायचा, इंग्लिश बेसिक कसं कम्युनिकेट करायचं किंवा वर्किंग वुमन आहेत, घर आणि ऑफिस. मला जो नेहमी प्रश्न विचारतात की हे तू कसं सांभाळतेस, याचं उत्तर तुम्हाला सेशनमध्ये मिळेल की मीच नाही, जर आपण सगळ्यांनी व्यवस्थित टाइम मॅनेजमेंट केलं तर कुणीही सांभाळू शकतंय. फार असं वेगळं आपण ज्याला जेवढं हाईप करतो की बापरे खूप कठीण आहे असं आहे नाही. तुम्हाला तुमच्या शरीराची काळजी घ्यायची आहे, तुम्हाला टाइम मॅनेज करायचंय, स्ट्रेस मॅनेज करायचंय आणि हे हळूहळू प्रॅक्टिसने येतं. हे काही असं एका दिवसात आलं असं नाहीये. सो या सगळ्या गोष्टी तुम्हाला शिकायला मिळणार आहेत. तर तुम्हाला वाटत असेल बाबा माझ्या सोसायटीत, आमच्या एनजीओज मध्ये, आमच्या ऑफिसमध्ये, आमच्या कंपनीमध्ये बाबा स्टाफसाठी टीम बिल्डिंग म्हणा, म्हणजे एकत्र टीमने मिळून कसं काम करायचं, अशा रिलेटेड. इन शॉर्ट, पर्सनॅलिटी डेव्हलपमेंटचे जेवढे वेगवेगळे टॉपिक्स आहेत हे वेगवेगळे प्रत्येक सेशन नुसार कव्हर केले जातात. म्हणजे एका सेशन मध्ये सगळी खिचडी मिक्स असते का? तर नाही. एखादं सेशन टाइम मॅनेजमेंटचं असेल, एखादं सेशन कम्युनिकेशन स्किल्स असेल, एखादं सेशन स्ट्रेस मॅनेजमेंटचं असेल, एखादं सेशन टीम बिल्डिंगचं असेल किंवा एखादं सेशन गोल सेटिंग बद्दल असेल, आपले स्वप्न कशी साकारायची किंवा ती कशी सेट करायची, त्याच्याबद्दल कसं काम करायचं. सो अगदी वय वर्ष 15 ते 50 प्लस 70-80 सगळेजण या सेशनचा भाग होऊ शकतात. तर तुम्हाला जर वाटत असेल की मी तुमच्या इकडे येऊन हे सेशन घ्यावं, अर्थात मिनिमम 30-35 लोक ग्रुप असणं गरजेचं आहे. इंडिव्हिज्युअल तर काही पॉसिबल नाही होणार. तर मला डेफिनेटली मी इथे डिस्क्रिप्शन मध्ये माझा ईमेल आयडी देते, त्याच्यावर तुम्ही ईमेल करू शकता आणि आपण नेक्स्ट महिन्यासाठी प्लॅन करू शकतो. आता सध्या मी ईमेल आयडी देते कारण बॅकएंडची प्रोसेस सुरू आहे. सो वेगळा व्हॉट्सअप नंबर तयार करणं, ते कोण हँडल करणार किंवा काय, याच्याबद्दलची सगळी सध्या प्रोसेस सुरू आहे. त्यामुळे ॲज ऑफ नाऊ मी ईमेल आयडी देते, तुम्ही मला तिथे ईमेल करू शकता आणि तुमच्या इथे येऊन मी हे सेशन घेऊ शकेन. म्हणजे जर शाळा असेल तर शाळेचे लोक मला संपर्क करू शकतात किंवा कॉलेज असेल कॉलेजचे लोक मला सांगू शकतात, ऑफिसेस असतील, तुमचे एरियाज असतील, कम्युनिटीज असतील, सोसायट्या असतील, टॉवर, जे काही आहे तिथे येऊन हे सेशन्स कंडक्ट होऊ शकतात. आणि अर्थात वीकेंड बेसिसवर तर म्हणजे रविवारी सुट्टी असते, शनिवारी बऱ्याच जणांना सुट्टी असते, त्या दिवशी आपण हे सेशन्स कंडक्ट करू शकतो. आणि बऱ्याच जणांचा मग प्रश्न, मग तू आता जॉब सोडलास का? नाही, अजून तरी जॉब सोडलेला नाही किंवा जरी मी एक जॉब सोडला तरी मी दुसरा जॉईन करेन. काही दिवस काही वर्ष हे करणं गरजेचं आहे जोपर्यंत हे व्यवस्थित सेट होत नाहीये. मोस्टली तरी हे वीकेंड बेसिसवरती सेशन्स होणार आहेत. आता तरी बघूयात, जसा जसा रिस्पॉन्स वाढेल त्याच्यानंतर मग मला पुढची
पुढचं डिसिजन घेणं महत्त्वाचं ठरेल. पण ॲज ऑफ नाऊ तरी हे वीकेंड बेसिसवरतीच होतील. सो लेट मी नो जर तुम्ही इंटरेस्टेड असाल तर डेफिनेटली मला ईमेलवरती संपर्क करू शकता. काही दिवसांनी मी माझा नंबर देईनच. तर येस, असा असणार आहे पर्सनॅलिटी स्टुडिओ. लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत तुमच्या घरी तुमच्या वेळेनुसार आपण तो कंडक्ट करणार आहोत आणि बऱ्याच वेगवेगळ्या गोष्टी शिकायला मिळणार आहेत. परत एकदा कसे सेशन्स असतील, काय सेशन्स असतील याच्यासाठी तुम्ही हे व्हिडिओज बघा. काही आपल्या चॅनलवर अवेलेबल आहेत, काही Instagramवरती अवेलेबल आहेत. तर ते प्लीज बघा. मला एवढे छान-छान एक्सपिरियन्स आले ना, ट्रस्ट मी 26 दिवसात मी एका स्पेशल मुलांच्या स्कूलमध्ये गेले होते. त्यांच्या पेरेंट्स सोबत बोलले आणि ते सेशन होतं की स्पेशल मुलांचं, डिसेबल मुलांचं पेरेंटिंग कसं करायचं, त्यांच्यासोबत कसं वागायचं, त्यांना कसं ट्रीट करायचं आणि लिटरली त्यांचे आई-वडील रडत होते. शिक्षक भारावून गेले होते की ह्या पर्स्पेक्टिव्हने आम्ही स्वतःला कधी बघितलं नाही. तर फार सिंपल गोष्टी असतात, पण त्यांच्याकडे आपण असं दुर्लक्ष करतो, फार सिरियसली घेत नाही. तर येस, मला असं वाटतं या व्हिडिओमधून तुम्हाला कळलं असेल की आपला स्टुडिओ काय आहे, कशासाठी आहे. तर आपल्याला पुन्हा एकदा प्रगल्भ करण्यासाठी लाईफमध्ये आपण ज्या ट्रॅकवर आहोत, त्या ट्रॅकमधून जोरात कसं आता छान मस्त व्यवस्थित कसं धावायचं, जोरात म्हणण्यापेक्षा शिस्तबद्ध कसं धावायचं. आयुष्याला थोडीशी शिस्त लागणं गरजेचं आहे. तर हे सगळं तुम्हाला याच्यात शिकायला मिळणार आहे. अगदी पॉकेट फ्रेंडली दरात. तर काय असणार आहे, काय नाही असणार आहे, हे मी मे महिन्यात सुरू करेन. एप्रिलमध्ये करायचं होतं, पण एप्रिलमध्ये ऑलरेडी ब्रँड कमिटमेंट्स आहेत. ऑलरेडी वर्क टूरसाठी आम्ही बाहेरही जातोय, मी आणि प्रथमेश. ते सुद्धा मी पोस्ट करेन आम्ही कुठे जातोय यावर्षी. बाहेरच्या देशात चाललो आहोत या मंथ एंडपर्यंत. तर येस, अशा बऱ्याच साऱ्या गोष्टी आहेत. तर तुम्हाला ही कॉन्सेप्ट कशी वाटली? तुम्हाला आवडतील का हे सेशन जॉइन करायला, गप्पा मारायला, काहीतरी नव्याने स्वतःबद्दल समजून घ्यायला? तर मला कमेंट्समध्ये नक्की सांगा. तुम्हाला जर वाटत असेल की बाबा मला आणि अर्थात हे सेशन्स ग्रुपने होणार आहेत. तर जर तुम्ही मला असं वाटलं की एखादी मुलगी आहे की मला मॅम हे सेशन्स अटेंड करायचे किंवा मला ताई हे सेशन्स अटेंड करायचे, तर तू जर कॉलेजमध्ये असशील, स्टुडंट असशील, तर अर्थात तू तुझ्या मित्र-मैत्रिणींना सांगू शकते. तुम्ही एका ग्रुपने हे ऑफलाईनसाठी म्हणते मी, ऑनलाईनसाठी तुम्ही इंडिव्हिज्युअली अर्थात जॉइन करू शकता. काही हरकत नाही. तर याचे सगळे डिटेल्स घेऊन मी पुढच्या महिन्यात येणार आहे. तोपर्यंत मी भारतामध्ये येणार आहे, बाहेर जाऊन. त्यामुळे आपण व्यवस्थित याबद्दल डिस्कशन करूया. पण ही तुम्हाला आयडिया कशी वाटली? हा माझा नवीन स्टार्टअप, नवीन ब्रँड कसा वाटला? याच्याबद्दल कमेंट्समध्ये भरभरून व्यक्त व्हा. थँक यू सो मच. लवकरच भेटूया. तोपर्यंत नमस्कार. ओके, बाय.